तुम्ही अनेकदा मंदिरात गेल्यावर एक गोष्ट नक्की पाहिली असेल. देवदर्शन पूर्ण झाल्यावर काही भाविक देवाकडे पाठ न फिरवता उलट पाऊल टाकत म्हणजेच मागे सरकत मंदिराच्या बाहेर पडतात. पण असं करण्यामागचं नेमकं कारण काय? यामागे कोणतं धार्मिक महत्त्व दडलेलं आहे आणि अशी कोणती 4 प्रमुख कारण आहेत ज्यामुळे ही परंपरा पाळली जाते? चला तर जाणून घेऊया. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. पहिलं कारण म्हणजे देवाप्रती आदर. आपल्या हिंदू संस्कृतीत राजा, गुरु किंवा देवाकडे पाठ फिरवणं हा त्यांचा अनादर मानला जातो. देव हा आपल्यासाठी सर्वोच्च राजा आहे. त्यामुळे दर्शनानंतर लगेच त्याच्याकडे पाठ न फिरवता आदर दाखवण्यासाठी लोक मागे सरकत बाहेर येतात. दुसरं कारण म्हणजे सकारात्मक ऊर्जा. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि मूर्तीमध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते. जेव्हा आपण देवाकडे तोंड करून मागे सरकतो तेव्हा ती दैवी ऊर्जा आणि देवाकडून मिळणारा आशीर्वाद थेट आपल्या शरीरात प्रवेश करतो, अशी धार्मिक मान्यता आहे. तिसरं कारण म्हणजे देवाची मूर्ती डोळ्यात साठवणे. मंदिरातून बाहेर पडताना शेवटच्या क्षणापर्यंत देवाचं ते सुंदर रूप आपल्या डोळ्यासमोर राहावं ही भाविकांची इच्छा असते. मागे सरकत जाताना डोळे देवाच्या मूर्तीवर खिळलेले असतात, ज्यामुळे ती प्रतिमा आपल्या मनात कायमची साठवली जाते. चौथं कारण आहे अहंकाराचा नाश. देवाच्या दारातून मागे सरकत येणं हे नम्रतेचं प्रतीक आहे. हे आपल्याला शिकवतं की देवाच्या समोर आपण खूप लहान आहोत. यामुळे माणसाच्या मनातील गर्विष्ठपणा आणि अहंकार नाहीसा होतो. तर मित्रांनो, मंदिरातून उलट पाऊल टाकून बाहेर पडण्यामागची ही 4 प्रमुख कारणे आहेत आणि याला धार्मिक महत्त्व देखील आहे. तर तुम्ही मंदिरात गेल्यानंतर असं करता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.